जय श्री राम, सुप्रभात, गुड मॉर्निंग. हॅलो, नमस्ते. आपल्या नवीन जय श्री राम, सुप्रभात, केम छो? नमस्ते, सुप्रभात. आपल्या नवीन करकरीत काय म्हणायचं काय नव अरे कहना क्या चाहते हो? जय श्री राम, सुप्रभात, गुड मॉर्निंग, केम छो भाइयों बहनों? नमस्ते सर्वांना. आम्ही आमचा आजपासून नवीन यूट्यूब चॅनलवर नवीन ब्लॉग चालू केलेला आहे. तर तसं आम्ही सध्या युरोप एक्सप्लोर करत आहोत. तर आमच्या माध्यमातून इतर बाकीच्या सर्वांना पण इथला अनुभव आम्ही शेअर करावा, त्यासाठी आमचं हे नवीन ब्लॉगिंग चॅनल आम्ही चालू केलं. અને તમને ઘરે બેઠા બેઠા આખા યુરોપની માહિતી આપશું અમે નેવે પરિવાર आणि ऑफकोर्स ती माहिती मराठी ॲज अ महाराष्ट्रीयन आणि गुजराती ॲज अ गुज्जू अशा दोघी भाषांमध्ये आम्ही पुरेपूर देण्याचा प्रयत्न करू. आणि बऱ्याच दिवसापासून फॅमिली मेंबर्स, बाकीचे फ्रेंड्स असं भरपूर दिवसांपासून सांगत होते की तुम्ही तुमचं ब्लॉगिंग चालू करा. तसं आम्ही काही यूट्यूबर वगैरे नाही आहोत, पण तरीसुद्धा हा पहिला प्रयत्न आमचा असेल. तर तुमचा अनुभव आम्हाला आमच्या ब्लॉगच्या कमेंट सेक्शनमध्ये जरूर जरूर कळवा. काय बोलायचं? तर आमचा संपूर्ण प्रवास बस, क्रूज बस असा असणार आहे आमच्या डेस्टिनेशनपर्यंत. तर सध्या आम्ही आता आमच्या बस स्टेशनला जातो आहे थ्रू बस, कारण आम्ही रोड ट्रॅव्हलर आहे जसं सांगितलं. आणि आमचा प्रवास सुरू होणार आहे सकाळी 7 ते अंदाजे 3 वाजेपर्यंत आम्ही जर्मनीला असू. आणि हॅलो, गुड मॉर्निंग. तर आता आम्ही निघालो आहोत स्वीडन, स्टॉकहोम. तर आमची पूर्ण रात्र आम्ही बसमध्ये घालवली. तर आजचा दिवस अर्धा आमचा स्वीडन, स्टॉकहोममध्ये असणार आहे. तर दिवसाची सुरुवात झालेली आहे सुंदर सनराईजसोबत. तर होप सो दिवससुद्धा चांगलाच राहणार. तर आजचा आहे डे 2 आणि आम्ही पोचलो आहे स्वीडनमध्ये, स्टॉकहोम. तर हे सिटी फेमस आहे, ॲक्च्युली कंट्रीज फेमस आहे तिच्या मॅनमेड स्ट्रक्चरसाठी, जी खूप साऱ्या लेक्सवर बनलेली आहे. अराउंड 1000 अबाव इथे लेक्स आहेत. मी पण कन्फर्म नाही आहे बोल तनून. आणि आता आम्ही सेंट्रल स्टेशन जवळ जातोय स्टॉकहोमच्या. स्टॉकहोम ऑल्सो नोन एज सिटी ऑन द वॉटर. તો વહેલી સવાર બાદ થોડુંક વોક કર્યા બાદ અમે આવી ગયા છે અહીંયાના એક ફેમસ કેફેમાં, જ્યાં અમે સવારની કેપેચિનો લીધી, કારણ કે અહીંયા ચા તો મળવાની નથી. અને એઝ યુ નો મને સ્વીટ્સ બહુ ભાવે છે, એટલે અહીંયાના બધા સ્વીટ્સ ઓલમોસ્ટ લોકલ જ છે. જ્યાં અહીંયા એક મેઇન ફેમસ જે છે સિનેમન રોલ કરીને આવે છે. પ્લસ તમને અહીંયા જોવા મળશે મસ્ત સ્ટ્રોબેરી केक, चीज केक, चॉकलेट केक. तर आमची कॅपिचिनो पिऊन झालेली आहे आणि आम्ही फ्रेशसुद्धा झालेलो आहोत. तर आता आम्ही स्वीडनमधलं, स्टॉकहोममधलं जे ओल्ड टाऊन आहे ते एक्सप्लोअर करायला निघालो आहोत. सकाळी आम्ही 8 वाजेचं निघालो होतो, पण शॉप्स ओपन नसल्यामुळे आम्ही कुठल्याही शॉप्समध्ये फिरू शकत नव्हतो. पण आता थोडा वेळ घालवल्यानंतर शॉप्स ओपन झालेले आहेत. तर आम्हाला स्लोवेनियस जमा करायची आणि मॅग्नेट जमा करायची खूप आम्ही एक हॅबिट लावली आहे कुठेही फिरायला गेलो तर आम्ही दरवेळेस विसरून जातो. तर पहिले म्हटलं ते घेऊ आणि मग पुढचा प्रवास करू. ओल्ड टाऊन हे इथल्या नॅरो स्ट्रीट, ओल्ड स्ट्रीट आणि ओल्ड बिल्डिंग्ससाठी फेमस आहे स्टॉकहोममधलं. आणि याची विशेष हे आहे की पाण्यावर जास्त हे शहर वसलेलं आहे, त्यामुळे इथल्या बऱ्याचशा स्ट्रीट ह्या जमिनीमध्ये धसलेल्या आहेत. So now I can show you how much more Stockholm was added. So well, over there you can see the Baltic Sea, and from roughly where I'm standing along this line here, this is where Stockholm would originally end. This is where the island would end. Everything to my right is added ground. A lot of that built on top of trash.
And well, how can I see that? Mostly thanks to that window. As you can see, it's not exactly even. That is because this building, it's partially, this part of it is built on top of solid, proper bedrock, the stone of this island. And then this other part is built on top of whatever we make the rest of this land of, which is mostly, well, as I said, trash. And while this part of the island is of course still very stable, it's not like it will collapse under you as you're walking on it. तर बेसिकली तो हे सांगण्याचा प्रयत्न करतो आहे की ही जी स्ट्रक्चर आहे ते 2 भागांमध्ये डिवाईड झालं. ते कसं तर स्टॉकहोम म्हणजे ओल्ड टाऊन जे आहे ते त्या विंडोपासनं एका साईडला जे प्रॉपर बनलं गेलं आहे आणि विंडोच्या त्या साईडला आहे ते एक ट्राश जागा म्हणजे जी एक पडीक जागा आहे ते असंच इम्प्रॉपरली बांधलं गेलं. तर जे ओल्ड टाऊन आहे ते अजूनसुद्धा इतक्या चांगल्या पद्धतीने उभं आहे आणि जे ट्राश भागावर म्हणजे एका पडीक जागेवर जे बनलं त्यामुळे ती विंडो थोडी इवन नाही आहे. तर हे त्यावरून तो सांगतो आहे, तर ती तिची वैशिष्ट्य आहे असं तो सांगायचा प्रयत्न करतो आहे. तर आम्हाला ही जी व्यक्ती आहे हा एक तिथला स्टुडंट आहे. तो आम्हाला म्हणजे इथे येणाऱ्या प्रत्येक टुरिस्टला फ्रीमध्ये गाईड टूर करवतो तिथल्या ओल्ड टाऊनचा आणि फ्रीमध्ये सर्व इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतो जो आम्ही फॉलो करतो आहे. आणि मी तेच थोडंफार ट्रान्सलेट करून आपल्या भाषेत सांगायचा प्रयत्न करते. तर ती त्याच्या मागची जी बिल्डिंग आहे ती असं म्हणतात की जगातली सर्वात जुनी कॅफे ती आहे आणि तिथले जे किंग होते ते दररोज त्या कॅफेत येत होते. तर ती वर्ल्डची फर्स्ट और सेकंड माहिती नाही, तर ती सर्वात जुनी कॅफे आहे. So I think this one seems a bit older, but their argument for being the oldest, I think it's quite strange, but they apparently say that they still use the same kitchen, the same equipment, the same recipes as they did when they first started. And so that's why they are the oldest, which I don't think that's what oldest means, but whatever. But well, whether it's the oldest or the second oldest, this is still a very, very old place. And it has been active for, well, 300 years now. And over these years, this became a very popular sort of spot for the various artists of Stockholm, the bohemians of the city. The painters, the poets, the musicians, they all would come here to, well, eat, drink, and make art in a nice, creative atmosphere, basically. Now we will head over in that direction towards some pretty cool property. इथला राजा जो आहे त्याच्या पॅलेसच्या बॅक साईडला सध्या आम्ही आहोत. तुम्ही बघू शकता त्याचा पुतळा पण आहे तिथे. तर पॅलेसच्या फ्रंट साईड दुसऱ्या साईडने आहे, आम्ही बॅक साईडने आलो. तर हा तिथला स्क्वेअर. But for now we can head over into this alley towards the royal castle. તો અત્યારે અમે જોઈ રહ્યા છીએ ઓલ્ડ ટાઉનના સિટી સેન્ટ્રલ એરિયામાં જ્યાં છે બધા ઓલ્ડ મ્યુઝિયમ્સ, મોન્યુમેન્ટ્સ એન્ડ લોટ્સ ઓફ થિંગ્સ જેને ગમલા સ્થાન તરીકે પણ ઓળખાય છે. સાંભળવામાં થોડું વિચિત્ર લાગતું હશે, બટ જે છે આ જ છે ગમલા સ્થાન. પણ એની પહેલાં આપણે વિઝિટ કરશું રોયલ પેલેસ અને પછી જઈશું આપણે ગમલા સ્થાન. तर हे आहे इथलं रॉयल पॅलेस. इथे तुम्ही तिकीट बुक करून मध्ये इथे सर्व फिरू शकतात. पण आमच्याकडे एवढा वेळ नव्हता कारण ॲटलिस्ट एखादी पॅलेस फिरायचं असेल तर 3 तास तरी लागतात कमीत कमी. आमच्याकडे एवढा वेळ नव्हता. तर हा त्याचा बाहेरून बघितलेला व्ह्यू तुम्ही बघू शकता. तर याच्या बाजूलाच इथे आहे सर्वात जुना चर्च. The second one is just past that great bridge. On the other side of that bridge there is a small island, and on that island there is the Modern Art Museum in Stockholm. This is my favorite museum in the city. It's great. It's really, really, really good. तर हा आहे ओल्ड टाऊनमधला सिटी सेंटर
ज्याला विच इज नोन फॉर गमलास्तान. आय डोंट नो मी प्रोनाऊन्सिएशन बरोबर करते की नाही. तर हे इथलं ओल्ड टाऊनचं सिटी सेंटर आहे, जे ओल्ड बिल्डिंग्सने बनलेलं आहे, मे बी 18th सेंचुरीमध्ये. तसं फारसं काही वेगळं यात वाटलं नाही, कारण आम्ही राहतोच ॲम्स्टरडॅममध्ये. बेल्जियम वगैरे सुद्धा जाऊन आलो आहे. तिथे यापेक्षा सुंदर बिल्डिंग्स आम्ही बघितल्या आहेत, तर म्हणून याचं फारसं कौतुक तिथे गेल्यावर काही वाटलं नाही. This is the place of parliament, Sweden. मला दाखवतोय का? मग तुरीचं कोण मग? तर हा आहे आमचा डे फर्स्ट स्वीडनमधला स्टॉकहोमचा, जिथे आम्ही स्टॉकहोमची ओल्ड टाऊन एक्सप्लोअर केला. आता आम्हाला 3 वाजेला इथनं क्रूज होती, ज्याने आम्ही पोहोचू हेल्सिंकी, आमचं नेक्स्ट डेस्टिनेशन. होप तुम्हाला आमचा हा पहिला ब्लॉग आवडला असेल तर आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा. Stay tuned for next vlog.